बोटं चाकत राहाल अशी फ्लावर झणझणीत भाजी फक्त 10 मिनिटात, ना जास्त मसाले ना जास्त घालमेल। ही भाजी खास आहे टिफिनसाठी। बघा ही मस्त रेसिपी शेवटपर्यंत बघा, चव एकदम हॉटेलसारखीच आहे। सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, फ्लावरची भाजी बनवण्यासाठी इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे। या गरम पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचे। आपण हे का करत आहोत तर आपण इथे हा फ्लावर घेतलेला आहे, मी फ्लावर घेतलेला आहे आणि त्या फ्लावर मध्ये हा 200 ग्रॅम फ्लावर आहे, सॉरी पावशेर। आणि त्यानंतर इथे मी काय केलंय, याला छान असं हे कापून घेतलेलं आहे। आणि आता हे कापल्यानंतर यामध्ये जे अळ्या असतात किंवा किडे असतात तर त्यासाठी मी ते गरम पाणी घेतलंय। या गरम पाण्यामध्ये मीठ टाकून आपल्याला हा फ्लावर टाकून घ्यायचा आहे त्यात, आणि 1 मिनिट आपल्याला या गरम पाण्यामध्ये आपल्याला हा ठेवायचा आहे। म्हणजे ज्यामध्ये जे किडे असतील किंवा अळ्या असतील तर त्या निघून जातील, आपला फ्लावर स्वच्छ होईल। आता आपण फ्लावरची भाजी बनवायला घेऊया। आता आपण फ्लावर कसं हे करायचं, गरम पाण्यातून काढायचं ते तुम्हाला सांगितलं। आता भाजी कशी बनवायची, एकदम चमचमीत आणि मस्त अशी भाजी तयार होते। तुम्हाला सगळ्यांना आवडेल, तुमच्या घरामध्ये जोही फ्लावर खात नसेल त्यांना सगळ्यांना ही भाजी आवडेल। तुम्ही नक्की करून बघा। आणि हे बघा, आता इथे मी 2 चमचे इथे तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचंय। आता आपलं तेल छान गरम झालंय। आता यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। हे बघा मस्त आवाज येतोय। आता यामध्ये जिरं पण घालून घेऊ आपण, आणि इथे थोडंसं हिंग घालायचंय। आणि आपल्याला या भाजीमध्ये लसूण घालायचं आहे। लसूण थोडासा नेहमीपेक्षा थोडा जास्त घाला, म्हणजे या भाजीला ते लसूणाचा छान असा फ्लेवर येतो, छान अशी टेस्ट येते। आता हे छान आपण आता हा लसूण परतून घेऊया। छान आपल्याला हा लसूण थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली भाजी छान अशी टेस्टी होईल, त्याला लसणाचा असा फ्लेवर येईल। आता यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा। हा कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे, आणि कांदा सुद्धा आपल्याला असं 1 ते 2 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला कच्चा ठेवायचा नाहीये। कच्चा जर तुम्ही कांदा ठेवला तर आपल्या भाजीला ती टेस्ट येणार नाही। त्यामुळे आपल्याला कांदा असा छान 1 ते 2 मिनिटासाठी छान थोडासा असा गोल्डन, खूप नाही, तो अगदी थोडासा लाईट कलर येईपर्यंत आपल्याला हा छान असा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया। एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलाय, तो बारीक चिरून यामध्ये घालून घेतलेला आहे। आता छान टोमॅटो आणि कांदा एकजीव होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे। इथे मी घेतलाय लाल तिखट। आता लाल तिखट तुम्ही आवडीप्रमाणे, जसं कमी तिखट खाल, जास्त तिखट खाल त्याप्रमाणे तुम्हाला तिखट। इथे मी 1.5 चमचा घेतलेला आहे तिखट, आणि याचे धने पावडर, आणि याचे घेणार आहोत थोडीशी हळद, आणि इथे मी घेतलाय गरम मसाला। तुम्ही किचन किंग मसाला सुद्धा इथे वापरू शकता। आणि आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे हे मिक्स करून 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे। मस्तपैकी याला असं तेल सुटतं, कांदा, टोमॅटो आणि मसाले यांना असं छान 1-2 मिनिटं आपल्याला परतल्यामुळे आपल्या जे मसाल्याची टेस्ट आहे ती छान भाजीमध्ये उतरते। आता मस्तपैकी आपला कांदा टोमॅटो परतून झालेला आहे, मस्त याला तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्या जो फ्लावर आहे यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे, आणि आता जो फ्लावर आपण यामध्ये घालून घेऊ। आणि फ्लावर छान मसाल्यामध्ये आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे फ्लावरला मसाल्याचं, म्हणजे आपला फ्लावर मस्त असा चमचमीत तयार होईल। हे बघा, इथे आपण मीठ घालायचं आहे, चवीनुसार आपण मीठ घालूया। आणि यामध्ये आपण हा फ्लावर शक्यतो वाफेवर शिजवा। आता इथे असं झालंय की इथे माझं कढई जी आहे ती स्टीलची आहे, त्यामुळे थोडंसं याला चिटकतं, तर आपण त्यासाठी ना अगदी थोडंसं पोहे खायचा 1 चमचा मी इथं पाणी घातलंय। पाणी नाही घातलं, वाफेवर शिजवलं तरी चालेल, पण मी फक्त अगदी थोडंसं घातलेलं आहे। आणि आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करायचंय, आणि आता आपण यावरती मस्तपैकी असं झाकण ठेवणार आहोत, आणि झाकण ठेवून आपल्याला 1 ते 2 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। हे बघा, आपली भाजी मस्त शिजून झालेली आहे। 1-2 मिनिटं झाकण ठेवलं तर मध्ये मध्ये उघडून आपण हलवून घ्यायची आहे।
आणि आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आपल्याला आणि कोथिंबीर घालून पुन्हा आपल्याला छान असं हे मिक्स करायचं आहे। मस्त बघा आपली भाजी तयार आहे, मस्त चमचमीत दिसते, रस्साळ दिसते आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून आता मी एका बाउल मध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते। तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाजी बनवून बघा, मस्त होते। ज्यांना फ्लावर आवडत नाही ते सुद्धा छान फ्लावर पोट चाटून खातील, इतकी छान अशी ही भाजी तयार होते। तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।